हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक आवर चॅनल मनीष सर. पाठीमागच्या लेक्चर मध्ये वेक्टर पार्ट 2 बघितला. त्याच्यामध्ये तीनच क्वेश्चन आहेत. 4 मार्काला एक तरी फिक्स आहे, नाहीतर यातनं पडेल किंवा त्यातनं पडेल, दोन्ही पैकी एक. त्यातनं 3 मार्काला नाही पडणार, 4च मार्काला येणार. आता हे जे क्वेश्चन आहे इंटरनल एक्सटर्नल, हे जे थेरम आहेत हे 3 मार्काला येतील. ह्याचे जे पुढचे मी घेईल ते 4 मार्काला आहे. मोजून 4 थेरम घेणार. 5 थेरम घेईल, कारण की हे 2 ऍड झालेत ना. आता हे एकदम चिंदी आहे ह्याला, पण तरी हे 3 मार्क नाही. सीरीज चिंदी म्हणजे हलके में नहीं लेने का, हलके में लिया तो फिर गया. 3 मार्क लेते ना आलं तर. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, लेट ए बार एंड बी बार बी द एनी 2 पॉइंट. म्हणजे एक हवेत एक लाईन आहे अशी, ह्याला ए बार म्हणलंय, याला बी बार म्हणलंय. ठीक आहे, ए आणि बी. आणि तुम्ही असं पण लिहू शकता, ए याला म्हणा बी. हा ठीक आहे, बी 2 पॉइंट इन द स्पेस अँड आर, हा आर आहे. बी अ पॉइंट ऑन द लाईन सेगमेंट ए बी च्या मध्ये आर आहे. डिवायडिंग इट इंटरनली डिवाइड करतो, बाहेरून नाही आतमधूनच. मग ह्याचा देन इंटरनली इन द रेशिओ, कोणत्या रेशिओ मध्ये करतो तर m रेस टू, and then r bar is equal to mb bar plus na bar upon m plus n. हे शो करा. आता हे बघा, तुम्ही इथे काय करू शकता, इथे लिहू शकता a बार b बार and r बार. बी द पोझिशन, सगळ्यांना हेच भारी वाटत असेल आहे, सगळ्यांना पोझिशन वेक्टर ऑफ ए बी अँड आर. ए बारच्या ऐवजी ए, बी बारच्या ऐवजी बी, आरच्या ऐवजी आर, बारच्या ऐवजी आर. आता ह्याच्यानंतर सांगायचं हे आम्हाला पाठ आहे, हे तर आम्ही लिहिणारच कन्फर्म कोणताही क्वेश्चन आला. आता हे बघा, इथं दिसतंय का तुम्हाला ए आर म्हणजे काय एम, आणि आर बी म्हणजे काय एन. जर या दोघांना डिवाइड केलं तर काय येईल, एम रेस टू एन. रेशो काढायचे, मग काय रेशो म्हणजे डिवाइड. रेशो काढायचं म्हणलं की डिवाइड करावं लागतं. आता ए आर आहे, एन इकडे गेला, ए आर बार असतो इज इक्वल टू एम आर बी बार. आता हे वेक्टर काय करणार, आर बार मायनस ए बार. हे आता कॉमन झालं, ए आर बारला आर बार मायनस ए बार. आता एम आहे इथं बी बार मायनस आर बार. पोझिशन वेक्टर लिहिले त्यांचे. पोझिशन वेक्टर कसे लिहिणार, आता ए बी असेल तर कसं लिहिणार याचं पोझिशन, बी मायनस ए. तसंच हे सगळं ठीक आहे. आता हे ते बघा, आर एन आतमध्ये गेलं तर एन आर बार मायनस एन ए बार इज इक्वल टू एम बी बार मायनस एम आर बार. आता इकडे बघा, एन आर बार आहे, हा एम बार आहे, आर आर सेम, हा मायनस इकडे आला की प्लस, हा पण प्लस, हा तिकडे गेला म्हणजे इज इक्वल टू एम बी बार, हा तिकडे गेला की प्लस एन ए बार. इथनं जर आर कॉमन आला तर एन प्लस इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार. याला फक्त डिवाइड मध्ये न्या, तर आर बार काय येईल आपला, एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस. मुद्दाम या क्वेश्चन पासून सुरुवात केली की हे इझी वाटेल तुम्हाला, है ना. आणि असं नाही इझी बिझी वाटेल, 3 मार्काला हलके में नहीं लेने का किसी को. गाडी पहिलवान असेल ना तरी मारायला नाही बरं असेल, हा असं असतं. मग कसं सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन जर आलं तुम्हाला 3 मार्क पडले पाहिजे. ठीक आहे. आता एक्सटर्नलचं बघू. इंटरनलचं आता इंटरनलला आपण कसं केलं, हे एक पॉइंट होता, हा एक पॉइंट होता, हे इथनं बरोबर जायचं. आता एक्सटर्नल म्हणजे बाहेरून तुटलं जातं. आता बाहेरून कसं केलं जातं ते बघा. आता हे सपोज ही लाईन, आता हा ए हा बी आहे, समज हा एक ट्रायंगल असेल, हा एक ट्रायंगल कन्सिडर करा, ए बी हा एक ट्रायंगल, जे सी द्या पाहिजे तर. पण इंटरनल एक्सटर्नल म्हणजे असं बाहेरून कनेक्ट होणं, आणि हा पॉइंट आर असेल. मग सर एम आणि एन काय असेल, आता तेच आहे रेशिओ, तर तुम्हाला कळालं. हे मी ऍज ए क्वेश्चन पण रफ नाही केला, इथे एक्सटर्नल केलंय प्लस मायनस केलंय, है ना. 3 मार्कला हा येऊ शकतो किंवा तो येऊ शकतो, दोन्हीपैकी एक. इंटरनल म्हणजे काय असतं, हे जर झालं
ठीक आहे, हे इंटरनल झालं. आता एक्सटर्नल बाहेरून कनेक्ट झालं, हे बाहेरून कनेक्ट झालं तर हा एम झाला आणि हा एन झाला. म्हणजे ह्याचं कसं बनेल, ए आर इज इक्वल टू काय येणार, एम आणि बी आर इज इक्वल टू एन. आता हे सॉल्व्ह केलं तर आन्सर याचं येऊन जाईल. हे कसं पण कळावं म्हणजे काय, हे बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो पाहिजे तर. हे बघा, हे कळायला पाहिजे खरं. ए बी इंटरनलला हे डिवाइड केलं की इथनं यायचं, हे आर हे बी घ्यायचो आपण, ए आर बी, हे आन्सर असं येऊन जायचं. एक्सटर्नलला कसं करतो आपण, सपोज हा ए हा बी आहे, जर याला हे झालं ए पॉइंट. प्रॉब्लेम आहे की एक्सटर्नल दिलंय, एक्सटर्नलचा मिनिंगच असतो बाहेरून कनेक्ट होणं. मग इथनं अशी एक लाईन हे होईल आणि हा पॉइंट आहे तो असा कनेक्ट होईल आणि याला आर देतात. मग कट करतो ना, कुठेतरी डिवाइड करतोय तर ए आर एम होणार, हा रेशो झाला, आणि बी आर एन होणार. 2026 मध्ये 2026 ला आलं तर येईल 3 मार्कला, कळणार नाही तुम्हाला. ए आर इज इक्वल टू एम, बी आर इज इक्वल टू एन लिहून टाका, पोझिशन वेक्टर ऑफ द. सर एवढं तर येतच आम्हाला, तेवढं तर काय हे नाही. आता इथे काय लिहिणार, इथे लिहू शकता ए आर इज इक्वल टू एम, तर बी आर एन ए क्रॉस मल्टीप्लाय ए आर 12 इज इक्वल टू एम बी आर बार. आता इथं लवकर फास्ट करायचं, आर बार मायनस ए बार इज इक्वल टू एम आर बार मायनस, फास्ट मॅच ना, फास्ट करा तुम्ही. मॅच ना गाणे लावून पण करू शकता, पण 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास ह्याच्या पलीकडे. मग ते मॅच डोक्यात नाही जाणार, ते गाणे तुम्ही अरिजित सिंग शिवाय दुसरं ऐकत नाही. तर एन एन आर बार, सर तुम्ही किती सांगा आम्ही अरिजित सिंगलाच ऐकतो, तुम्ही किती मोटिवेट करा, आम्हाला जे पाहिजे तेच करणार. एन आर बार मायनस एन ए बार. तुमचा प्रॉब्लेम काय, तुम्हाला म्हणलं ना इथं खड्डा आहे नको जाऊ, सर एकदा जाऊनच बघतो आता काय होतंय. हा प्रॉब्लेम असला पाहिजे, येडं पण असलं पाहिजे कोणत्या तरी एक गोष्टीत जी चांगली आहे, जी करिअर साठी चांगली आहे ना. म्हणजे एम आहे, एम आर बार मायनस एम बी बार, एम आर बार इकडे आलं, हे इकडे गेलं, मग इकडे काय येणार, हे इकडे आलं सपोज, हा इकडे आलं आणि हे इकडे गेलं, म्हणजे एम बी बार इकडे आला तर एम बी बार प्लस होणार मायनस एन ए बार. एम आर बार राहिला, हा इकडे प्लस एन आर बार, तिकडे गेलं तर मायनस एन आर बार. इकडे बघा परत बोर्ड कडं, एम बी बार मायनस एम ए बार, एम बी बार मायनस एन ए बार इज इक्वल टू, आणि इथनं काय कॉमन घेऊ शकता तुम्ही, आर कॉमन घेतलं तर एम मायनस एन, इथं काय राहिलं आर बार ची व्हॅल्यू काय येणार, एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस. हे तुम्ही कसं आहे ह्याला एकदम इझी, एकदम कॉन्फिडन्स एकदम बोस, सर 3 मार्क फिक्स, आला तर फिक्स, नाही आला तर नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यासाठी आहे ना. आणि राहिली गोष्ट, हे जर तुम्हाला पाहिजे ते छोटे छोटे व्हिडिओ पण अवेलेबल आहेत, आणि पाहिजे तर एक मोठी, हे जर हा जो आहे हे तो मोठा याच्यामध्ये व्हिडिओ एकदम लेंदी जाईल, 30-40 मिनिटाचा, 40-50 मिनिटाचा जाईल. आणि पाहिजे त्याचे छोटे छोटे पार्ट पण आहेत, जे मी टायटलच त्याचं ते ठेवणार आहे, हे डायरेक्ट त्याचं टायटलच असणार आहे. एक्सटर्नल इंटरनल 3 मार्क फिक्स है ना, 3 मार्क. आणि खरंच येतं, मस्करी नाही, तुम्ही पेपर कोणताही उचला. हा आपला नेक्स्ट क्वेश्चन, लेट ए बार एंड बी बार बी नॉन कोलिनियर वेक्टर. ए वेक्टर a vector r bar is coplanar with a bar and b bar if and only if there exists unique scalar t1 and t2. हे काय स्केलर आहे हे लक्षात ठेवा, युनिक म्हणजे मी सांगेल, such that r bar is equal to t1 a bar plus t2 b bar. त्यांचं म्हणणं काय, a बार आहे आणि b बार. पहिला आपण काय हे ते दोन पार्ट देतो, एक इफ पार्ट आहे, एक ओनली इफ पार्ट आहे. आता युनिक म्हणजे काय, आता हे कोप्लेनर नॉन कोलिनियर म्हणजे काय, हे बघा, जर हा काय झाला, हे कोलिनियर झालं, पॅरलल असेल कोलिनियर, हे कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजे हे बघा, हे झालं नॉन कोलिनियर, तिन्ही वेगवेगळ्या डायरेक्शनला नॉन कोलिनियर. हे झालं कोलिनियर, हे कळालं ना, दिसतंय. अरे बघा, ह्याच्यानंतर हे झालं, मग इथं पण तसंच येणार, एक इकडं, हे फक्त जर थोडं तिरकं काढा,
हे बघा, हे बघा, आता नीट प्रॉपर बघा एकदा. हे बघा, नीट प्रॉपर बघा. हे बघा, प्रॉपर बघा. हे गेला हा मधला. हे बघा, हे 3 काय आले. याला तुम्ही ओ ओरिजिन म्हणू शकता, याला ए म्हणू शकता, याला बी म्हणू शकता. ठीक आहे. आणि याला आर आर म्हणा, पुस्तकात आर. तर हे ओ ए काय आहे तर ए बार झालं. हे ओ बी काय झालं तर बी बार झालं. हे ओ आर काय झालं तर आर बार झालं. इथं लिहू शकता ओ ए इज ए बार इज अलोंग. इथं काय ओ ए बार इज अलोंग ओ ए. इथं काय लिहू बी बार इज अलोंग ओ बी. आणि आर बार इज अलोंग ओ आर. असं काही पण तुमच्या मर्जीने ना मीठ मसाला लावायचं शिका फक्त, है ना. मीठ मसाला लावलं की सगळं. आता इथे काय करू शकतो, इथे सपोज मी पॅरलोग्राम ड्रॉ केला. याला नाव दिलं एम, याला दिलं एन. ठीक आहे. पॅरलोग्राम तयार झाला इथं. बरोबर. आता पॅरलोग्राम, आता सपोज हा ओ बी आहे. ओ बी काय आहे तर बी बार आहे. तर ओ एम काय असेल, ओ बी चा एक पार्ट आहे ना. जसं तू तिचा पार्ट आहे आतमधून, तसं ओ बी ह्याचा आतमधून एक पार्ट आहे ओ एम. समज रहा है. ह्याचं काय आहे ना, बी बार ह्याला म्हणू शकतो, पण एक पार्ट आहे म्हणून काय घेतलं, एक स्केलर घेतला. त्याला आपण टी1 म्हणलं. हा काय आहे ओ एन, पण हा कशाचा आहे, ओ ए ला काय म्हणलंय तर ए बार आहे. आणि हा काय एन आहे. ओ एन काय आहे तर ओ ए चा एक पार्ट आहे. तू तिचा पार्ट आहे, तसंच हे हेच पार्ट आहे आतमधून, समजून घे. ओ एन काय तर पार्ट आहे, तर हे तर काय आहे ना T2 ए बार. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. मग इथं तुम्ही काय लिहू शकता, इथं पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन लागेल. काय असतं पॅरलोग्राम, तुम्ही 11वीत शिकले असतील. मिडल म्हणजे ओ आर ओ एम ओ एन, ह्याचं जर सम केलं म्हणजे अलॉंग ओ आर इज इक्वल टू काय येणार ओ एम प्लस ओ एन. हे काय झालं पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन. इथे लिहू शकतो पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन. इथे काय येणार ओ आर बार इज इक्वल टू ओ एम बार प्लस ओ एन बार. ठीक आहे. इथे मी छोटा काढा. आता ओ आर काय म्हणलं आपण आर बार आहे, आर बार. ओ एम काय आपलं T1 बी बार प्लस इथे काय T2 बी बार. हे आलं म्हणजे आपल्याला काढायचं काय होतं, आर बार इज T1 ए बार प्लस T2 बी बार. T1 बी बार हे असं पण चालतं, किंवा तुम्ही काय करू शकता, याला मी असं केलं. कन्सेप्ट समजला तुम्हाला. फक्त याला काय करायचं तुम्हाला, इथं बी म्हणा, इथं ए म्हणा, एवढंच करायचं. दुसरं काय तेव्हा इथं काय येईल ओ ए बार ओ बी बार. मी असं पण घेऊ शकत होतो बी बार ए बार, स्टार्टिंगला चालतं. कन्सेप्ट समजून घ्या. मग इथं काय येणार, हे तर बरोबर आहे ऍज इट इज. इथं ओ एम बार प्लस ओ एन बार हे पण बरोबर. फक्त इथं काय येणार, हे आर बार ऍज इट इज. ओ एम बार ला काय म्हणले आपण, इथं ए बार म्हणा, हा तर हा बी बार. मग ओ एम बार काय ओ एम बार T1 ए बार. आता इथं ए तर ए बार, हा कशाचा टी बी आहे, ओ बी आहे, तर हा काय T2 बी बार. मग हा काय झाला T1 ए बार प्लस T2 बी बार. एकच आहे. तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. हे काय चुकीचं नव्हतं, है ना. कन्सेप्ट हे तुम्ही असं ठेवलं, याला फक्त दुसरं हे केलं ना, स्केलर काय देऊ शकतो याला T1 च्या ऐवजी T2 द्या, ह्याला T1 द्या. एकच आहे. तू आणि ती काय आहे एकच आहे. हे आणि हे काय एकच आहे. हे इकडे जाईल, हे इकडे जाईल, म्हणजे स्केलर आहे म्हणून. आता हे तर प्रूफ केलं, कशावरून केलं, हा ओनली इफ पार्ट झाला. ओनली इफ हे कळालं. हे एक समजून घ्या.
आता दुसरं पार्ट बघा, काय इफ पार्ट. इफ पार्ट बघा. आता हे कोणता ओनली इफ पार्ट होता, हा कोणता आहे इफ पार्ट. आता इफ पार्ट कसा, ह्याच्यावरून जसं हे काढलं तसं ह्याच्यावरून हे काढायचंय. हे तर काय म्हणलंय, नॉन कोलिनियर वेक्टर वेक्टर आर बार इज कोप्लेनर. आता काय म्हणतात हे आर बार, फक्त इफ पार्ट मध्ये काय करायचंय, वेक्टर कोप्लेनर आहे. आता इथे किती वेक्टर आहेत, ए बार. आता आर बार इज इक्वल टू इथे काय येणार, T1 ए बार प्लस T2 बी बार. हे झालं. आता हे बघा, कोणताही वेक्टर ना कोप्लेनरच असतो. जर हे बघा इथे काही ती वेक्टर आहे ए आणि बी, दोन वेक्टर आहे, दोन्ही वेक्टर कोप्लेनरच असतात. तीन वेक्टर आलं तेव्हा विचार करावा लागतो की कोप्लेनर आहे का नाही. इथं तुम्ही काय लिहू शकता, ए बार अँड बी बार आर कोप्लेनर. मग जर ए बार बी बार आहे तर T1 ए बार प्लस T2 बी बार आर ऑल्सो कोप्लेनर. काही गुण तिचे तुझ्यात येतात, तिचे तुझ्यात येतात, तुझे तिच्यात जातात. तसंच हे जे सोबत आहे ना, मग काही गुण, काही हॅबिट्स तिचे तुझ्यात येणार, तुझे तिच्यात. इट इज मॅथ्स यार. मॅथ्स म्हणजे काय असं नाही की रट्टा मारून निघून जावा. मॅथ्स म्हणजे शिका, काहीतरी नवीन इन्व्हेंट करा. जर कोणत्या आपले तुम्ही असा विचार आता नका असा विचार करू. विचार कसा करा माहिती का, इंजिनिअरिंग मध्ये मी आता इंजिनिअरिंग करतोय, 10 वर्षानंतर मी माझी कंपनी चालू करेन. या कंपनी नंतर काही गोल सेट करावं लागतील, काही ध्येय पाहिजे. मी माझी कंपनी उघडेल, माझी स्वतःची कंपनी. आता कॉलेजमध्ये सगळ्यांचं चालू असतं, मला एवढ्याचं पॅकेज लागेल, तेवढ्याचं पॅकेज लागेल. आपण आपलं काहीतरी चालू करू, है ना. T1 ए प्लस T2 काय आलं, कोप्लेनर. ते कसं झालं ते सांगितलं मी, ठीक आहे. मग हे पण काय, ह्यालाच आपण काय म्हणलं, आर बार. आर बार ए बार आणि बी बार हे काय झालं, आर ऑल्सो कोप्लेनर. हे झालं प्रूफ. आता ह्याच्यात तिसरा एक पार्ट येतो, युनिकनेस. कुठे युनिकनेस, स्पेलिंग बघून घ्या. स्केलर T1 आणि T2. आता युनिकनेस म्हणजे हे बघा, हे कसं आहे, इथे लिहून घ्यायला, R इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. युनिकनेस म्हणजे स्केलर फक्त चेंज होतात. जसं तुम्ही आता बुक मध्ये जसं दिलंय, आर बार इज इक्वल टू S1 ए बार प्लस S2 बी बार. ह्याला इक्वेशन 1 द्या, ह्याला 2 देऊ शकतो. युनिकनेस म्हणजे फक्त हे जे आहे ते फक्त दुसरं युनिकनेस म्हणजे हे फक्त इथं S1 टाका, इथं S2 टाका, एवढंच युनिकनेस. आता ह्याच्यानंतर काय करायचं, सबट्रॅक्ट करून टाका. बुक मध्ये दिलंय म्हणून तुम्हाला सबट्रॅक्ट आहे. मला असं काही शिकवायला आवडत नाही. प्लस मला, मी काय म्हणतो, काही करा, आन्सर आलं पाहिजे. मॅथ्स मध्ये काही करा, कॅल्क्युलेशन कॅल्क्युलस पार्ट आहे ना, डिफरन्शियल इंटिग्रेट, काही करा, त्याच्यात आन्सर आलं पाहिजे. आणि ते येतच आन्सर. ह्याच्या वेक्टर लाईन स्ट्रेट म्हणून हे जरा मला असे आहे ना, सबट्रॅक्ट करा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 - 1 करा, 1 - 2 करा, एकच आहे. हा, मग इथे काय येणार, आर बार मायनस आर बार तर 0 राहणार. ए बार काय येणार, तर कॉमन घेतला तर S1 मायनस T1. इथे काय राहिलं, ए बार प्लस, यातनं बी बार कॉमन घेतला तर S2 मायनस T2 बी बार. आता इथे 0 म्हणजे 0 तर काय आहे, 0 ए बार प्लस 0 बी बार इज इक्वल टू काय, S1 मायनस T1 ए बार प्लस S2 मायनस T2 बी बार. मग 0 मग S1 मायनस T1 कम्पेअर केला, ए तर काय येणार, S1 मायनस T1 इज इक्वल टू S2 मायनस T2 इज इक्वल टू S1 इज इक्वल टू T1, S2 इज इक्वल टू, आलं सेम सेम. काय आले स्केलर, मी S1 घेतलं तरी चालेल. इट इज अ युनिकनेस सोल्युशन. एवढी खाली लाईन लिहून टाका. हे असं नाही लिहिलं तरी चालतं. हेन्स एवढं केलं तरी 4 मार्क. टेन्शन देणे का, ठीक आहे. परत भेटू आपण, ठीक आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, 3 vectors A bar, B bar and C bar are coplanar if and only if there exists a non-zero linear combination XA plus YB plus ZC bar is equal to. फक्त काय म्हणतात ते, ह्याच्यात दोन पार्ट आहे, इफ आणि ओनली इफ. हे दोन पार्ट आहेत. जसं पाठीमागं पण आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये तेच केलं.
पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पण देयर एक्झिस्ट अ नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी इज इक्वल टू, फक्त शो एक्स वाय झेड आहे. हे काय इथं पहिले लिहून घ्या पहिलं, तुम्ही कन्फ्युज नका होऊ. 3 वेक्टर्स ए बार बी बार अँड आर कोप्लेनर. हे लिहून घ्या. एवढं लिहिलं, हे ॲज इट इज आहे इथं लिहिलं. आता काय कोप्लेनर आहे, ह्यांचं म्हणणं काय आहे, एक तर 3 प्लेयर काय कोलिनियर नको आहे त्यांना. कोलिनियर असेल तर 0 होते. असं लिहू शकता. हे काय झाले, तिन्ही काय झाले, तिन्ही वेक्टर काय झाले, प्लेनर झाले, नॉन कोलिनियर झाले. एक पण ह्याच्यात कोलिनियर आहे का, ह्याच्यात कंडिशन काय येऊ शकते, हे 1 2 एक तर 2 वेक्टर कोलिनियर आहेत किंवा एक पण नाहीये. 2 कंडिशन होतात. 2 कंडिशन कशा आहे बघ, हे एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे. हा याला कोलिनियर होऊ शकतो, म्हणजे हे असं राहील आणि हे असं राहील. काय झालंय, कोलिनियर. 2 वेक्टर कोलिनियर आहे, एक कोप्लेनर आहे. मग काय 1 0 येईल. आपल्याला तिन्ही 0 नकोय. दुसरं काय होऊ शकतं, तिन्ही वेक्टर, मग तिघांची काय ना काहीतरी व्हॅल्यू. मग हे आपण असं प्रूव्ह करू शकतो. आता इथे लक्ष द्या, ओनली इफ पार्ट घ्या पहिला. ओनली इफ पार्ट, पहिली केस काय होऊ शकते, केस 1, नो वेक्टर इज कोलिनियर. नो वेक्टर इज कोलिनियर. आता नो वेक्टर कोलिनियर म्हणजे काय होणार, नो वेक्टर कोलिनियर म्हणजे कोप्लेनर. कोप्लेनरची कंडिशन पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बघितलेली, पाठीमागे बघितलेली काय होती ती, T1 R बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार. ज्यांनी पाठीमागे बघितले त्याला येत. नो वेक्टर इज कोलिनियर म्हणजे काय, एक पण कोलिनियर आहे. मग 3 होते आपल्याकडे, 3 आहेत ना, हे 3 आहेत. मग काय आपल्याकडे एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू काय येणार, सी. हे कसं आलं तर ह्या थेरम वरून प्रूफ केलं. आर बार इज इक्वल टू T1 A प्लस T2 B. 3 वेक्टर आहेत जे कोप्लेनर आहेत. तिन्ही कोप्लेनर म्हणजे एक पण कोलिनियर नाही. नो वेक्टर इज कोलिनियर नाहीये, तर मग हे अशी कंडिशन आहे, म्हणून सी बार इथे लिहिला. असं इथे लिहू शकता, प्रूफ बाय थेरम 2, बाय थेरम. हे जर तुम्ही लिहिलं, शपथ एक्झामिनर, बाय थेरम नंबर 2 असं लिहू शकता. एक्स आहे, मग इथे काय येणार, हा सी आहे, इकडं प्लस आहे, इकडं आला तर मायनस सी बार इज इक्वल टू. मग इथे काय आलं, एक्स वाय आणि झेड काय आले, एक्स चा एक्स आहे, वाय चा वाय, सी च्या ऐवजी काय -1, झेड च्या ऐवजी काय -1. हे एक झालं प्रूफ आपलं. तिन्ही 0 आले का, नाही काय ना काय व्हॅल्यू. आता केस 2 घ्या. केस 2 काय लिहू शकता, 2 वेक्टर्स आर कोलिनियर. 2 वेक्टर्स आर कोलिनियर. मग 2 वेक्टर आहे तर तिसरा काय 0, कोलिनियर इज इक्वल टू 0. मग काय येणार इथं, एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू काय येणार 0, कारण 2 वेक्टर काय आहेत कोलिनियर. मग हे जर लिनियर कॉम्बिनेशन कसं येणार, एक्स वाय. आता इथं काय नाहीये, म्हणून इथं काय नाहीये ना, तर सी काय, सी बार आपला काय झेड, झेड सी बार काय झाला 0, सी बार काय 0, झेड सी बार काय झाला 0. मग इथं आपण असं लिहू शकतो, एक्स वाय झेड विच इज इक्वल टू, एक्स चं काय एक्स आहे, वाय चं वाय आहे, आणि सी नाहीये म्हणजे काय 0 आहे. हे एक प्रूफ झालं आपल्याकडे. तिन्ही 0 आले का, नाही आले. हे म्हणजे हे प्रूफ झालंय. काय झालं, हा इफ ओनली इफ पार्ट झाला. आता दुसऱ्या ह्याच्यावरती या. ही स्पीड ना तुमची मॅच झाली पाहिजे, माहितीये का. इफ पार्ट घ्या, इफ पार्टला काय करतात, हे प्रूफ करायचं. हे आहे सांगते एबीसी कोप्लेनर आहे एवढं शो करा. ओनली इफ मध्ये ह्याच्यावरून हे केलं, इफ मध्ये ह्याच्यावरून कन्व्हर्स करावं लागतं, कन्व्हर्स म्हणतात त्याला. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू. आता इथे बघा, हा झेड सी बार आहे, तर तिकडे गेला तर एक्स ए प्लस वाय बी, इथे काय येणार मायनस झेड सी बार. जर हा सी ला एकटा करायचा असेल, स्केलर येणार कसं ना, मग एकटं नाही केलं तर आहे ना, आग लागणार कशी आतमध्ये, झालं नाही तर. ओ सर तुम्ही काय म्हणता, तुम्ही शिका ना मग.
सी बार इज इक्वल टू माइनस एक्स बाय जेड ए बार प्लस माइनस वाय बाय जेड बी बार इज इक्वल काय इथे इज इक्वल टू सी बार एवढं कळालं. मग तुम्ही सी बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार म्हणू शकता. हे कसं म्हणू शकता, लेट मायनस एक्स बाय झेड इज इक्वल टू T1 आणि मायनस वाय बाय झेड इज इक्वल टू T2. हे कशावरून केलं, हे कसं आलं, हे कसं कळालं कोप्लेनर आहे आपल्याला, 3 वेक्टर कोप्लेनर आहे. त्याची कंडिशन होती r बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. म्हणून तो थेरम आधीचा तो जास्त विचारला जातो, जो आपण आधी घेतला होता. हा नंतर पाहिजे ते पण बघून घ्या तुम्ही. लेट मायनस एक्स बाय झेड इज इक्वल टू T1 मायनस वाय बाय झेड इज इक्वल टू T2. म्हणून हे प्रूव्ह झालं. मग हे प्रूव्ह झालं का कोप्लेनर आहे, झालं ना. बाय थेरम नंबर 2 by theorem 2 r bar is equal to T1 a bar plus T2 b bar r coplanar असं लिहायचे. मग इथे काय येणार, c bar is equal to T1 a bar plus T2 b bar r coplanar. इथे काय म्हणू शकता, hence proved. ठीक आहे, एवढंच. आता प्रत्येकाच्या जिंदगीत एक हा तर इथे संपला. प्रत्येक जण आता म्हणजे झालं आता संपलं. म्हणून ते टॉपिकच तो टाकलाय, थंबनेलच तो है, हर इंसान की जिंदगी में एक समय आता है जब उसको तय करना होता है नेक्स्ट लेक्चर देखना है या किताब बंद कर. तर तुम्ही ठरवा नेक्स्ट लेक्चर बघायचं का नाही. रात्री 2 वाजले, 2 पासून चालू करा. असे जण आहेत जे 10-15 दिवस अभ्यास करतात, बोर्डचा डायरेक्ट 90 येतो. बोर्डचा ह्याच्यासाठी नाही की बोर्डचा रिझल्ट लय भारी, काय भारी बिरी काय नसतं. नंतर माइंड साठी डेव्हलप साठी एक चॅलेंज घ्या, 100% एक गोष्ट टाकायचं शिका इकडं तिकडं. ठीक आहे, भेटू आपण परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय.